चला, जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वीचा मराठी विषयाचा जो पॅटचा म्हणजे पायाभूत चाचणीचा पेपर होणार आहे, तो पेपर कसा असू शकतो, त्या पेपरला कोणकोणते आयएमपी प्रश्न येऊ शकतात आणि त्या पेपरचं स्वरूप कसं असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो, आपण लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये आपण पीवायक्यू सिरीज आपण चालू केलेली। तर पीवायक्यू आपण जुन्या क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करून घेणार आहे आणि त्यातून त्याचा अंदाज घेऊन पुढे काय येऊ शकतो हे सर्व डिटेल मध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। चला मित्रांनो, सुरुवात करतो। त्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। सबस्क्राईब पटापट करा। सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे पुढचे पेपर असणार आहे, सर्व पेपरची माहिती, जुन्या पीवायक्यू, आयएमपी प्रश्न सर्व तुम्हाला आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून मी देणार। त्यामुळे मित्रांनो, सबस्क्राईब करायला अजिबात कोणी विसरू नका। चला व्हिडिओला मी सुरुवात करतोय। बघा मित्रांनो, काय आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, तर आपण बघतोय पायाभूत चाचणी इयत्ता 7वीचा आपण मराठी या विषयाचा पेपर बघतोय का पेपर कसा असू शकतो। ऑलरेडी पेपर आपल्या लक्षात घ्या, डेट होऊन गेलेली, ठीक आहे। पण आता बघा मित्रांनो, का याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत बघा। आता पेपर कसा सोडवायचा, सगळ्यात पहिले तुमचं नाव, इथे तुमचं नाव फिलअप करा, शाळेचं जे काय नाव असेल ते टाका, केंद्र जे येईल ते टाका, त्याच्यानंतर केंद्र म्हणजे शाळेचा तुमचा जो तालुका असेल तो टाका आणि जिल्हा जो येतो तो टाकून द्या। इथं तुमचा हजेरी क्रमांक तुम्हाला काय करायचे, मेन्शन करायचे, जो असेल तो तुम्ही चौकटीत टाकून द्या, मराठी टाका किंवा इंग्रजी टाका, काही अडचण नाही। चला आता मित्रांनो, पहिला मुद्दा तोंडी परीक्षा। बघा काय तोंडी परीक्षा, तोंडी परीक्षेला मराठीला मोस्टली काय विचारलं जातात, तर दिलेले शब्द, दिलेल्या वळी, दिलेला उतारा तुम्हाला नीट ऐकायचा आणि तो पुन्हा लिहायचा। फक्त शिक्षक सांगणार, वाचून सांगणार, तुम्ही ऐकायचं आणि लिहायचं, बरोबर आहे। त्याच्यानंतर तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी असेल, या सर्व तुम्हाला काळ बदला, लिंग बदला, एक वचन, अनेक वचन म्हणजे वचन बदला, ह्या गोष्टी तुम्हाला तोंडी परीक्षेला विचारले जातात। या सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। चला, जसा जसा व्हिडिओ मी पुढे जाईल शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, याच्यामध्ये सर्व तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा सर्व क्लिअर एकत्रच करून घेतली जाणार आहे, ठीक आहे। चला बघूया आता, शब्द ऐकून लिही। तुम्हाला सांगितलं काय, शिक्षकाने शब्द सांगितले काही, तर ते तुम्हाला लिहायचे। काय लिहायचे, तुम्हाला शब्द दिले असतील ते ऐकायचे तुम्ही आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला ते लिहायचे बघा मित्रांनो, ठीक आहे। समजा तुम्हाला सांगितलं वही, तर इथे लगेच वही घ्यायचा, ठीक आहे, वही लिहा। तुम्हाला अजून दुसरे कुठले सांगितले, वही, पेन्सिल वगैरे, डोंगर दगड्या वगैरे काय असेल नसेल, नदी नाले सगळं काय असेल, मुलगा मुलगी काय असेल ते, फुल फुले, समजा तुम्हाला सांगितलं फुले, बघा तर फुले लिहा। समजा तुम्हाला सांगितलं झाडे, तर झाडे लिहा, किंवा झाड असेल तर झाड लिहा, बरोबर आहे। फक्त शब्द नीट वाचायचे आणि नीट एकदा लिहायचे, काना मात्रा वेलांटी सगळं चेक करून घ्यायचं। दिलेले सगळे शब्द तुम्हाला इथे लिहायचे। तुम्हाला एकूण बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला इथे लिहायची ती, आणि याला एकूण बघा 4 ते 5 किंवा 6 मार्क याला असू शकतात, ठीक आहे। मग याच्यामध्ये तुम्हाला एखादी ओळ येऊ शकतो, ठीक आहे। तुम्हाला शिक्षकाने सांगितलं भारत माझा देश आहे, तर इथं लिहा, ठीक आहे ना, नीट काय, भारत माझा देश आहे, ठीक आहे ना, देश आहे। अशा प्रकारे तुम्हाला ओळ सांगितली, तर सेंटेन्स जे असेल ते नीट ऐका, काना मात्रा वेलांटी सगळं नीट बघून घ्या, नीट समजून घ्या आणि त्याच्यानंतर लिहा, पूर्ण मार्क मिळायला पाहिजे, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, उतारा बघा। आता काय उतारा वाचन म्हणजे तुम्हाला एक उतारा दिला असेल, शिक्षक तुम्हाला वाचून सांगतील, ते तुम्ही ऐकायचे आणि तो नीट उतारा तुम्हाला लिहायचे, बरोबर आहे। मग याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी असतील, समानार्थी शब्द असतील, हे सगळं तुम्हाला एकत्रच विचारलं आहे, बरोबर आहे। समजा आपण घेऊया, समजा तुम्हाला सांगितलं जल, बघा काय सांगितलं, जल। आता या जल या शब्दाला समानार्थी शब्द काय येतो, आपल्याला माहिती आहे ना, पाणी येतो, बरोबर ना। मग अशा प्रकारे तुम्हाला 2-3 सेंटेन्स तुम्हाला विचारतील, 2-3 शब्द तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ठीक आहे। आता बघा, उतारा ऐकून लिही, काय करा, तुम्हाला उतारा नीट ऐकायचे, लिहायचे। आता समजा हाच उतारा दिला, बेडकाला आपण ओंगळ व घाणेरडा समजतो, अशा प्रकारे दिला, तर नीट ऐकायचं, काना मात्रा नीट ऐकून घ्यायचे आणि इथं तुम्हाला काय करायचे, जी माहिती दिली असेल ते तुम्हाला एक एक वाक्य लिहायचे। जितके वाक्य तुमच्या लक्षात राहते तितकं लिहायचे, पटापट लिहायचा प्रयत्न करा। लक्षात घ्या, जे वाक्य असेल ते मनात आठवा, त्याला काना मात्रा वेलांटी काय असेल ते एकदा समजून घ्या आणि मग लिहायचे, समजते। अशा प्रकारे मग अजून आता तोंडी परीक्षेला काय विचारलं जाऊ शकतात, तर तोंडी परीक्षेला लक्षात घ्या का तुम्हाला एखादी कविता असेल, काय
कविता असेल ती विचारली जाऊ शकतात, किंवा त्या कवितेचे कवी कोण आहे ते विचारले जाऊ शकतात, किंवा तुमचा एखादा धडा असेल, धडा म्हणजे पाठ असेल, बरोबर ना, तो तुम्हाला विचारला जाऊ शकतात. त्याचे लेखक कोणते आहेत ती, मग त्या लेखकांचा जन्म असेल किंवा गाव असेल त्यांच्याबद्दल माहिती असेल, हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे ते अनुक्रमे नीट एकदा बघून घ्या. ओके, चला आता मित्रांनो आपण बघणार आहे लेखी परीक्षा कशी सोडायची या व्हिडिओमध्ये. चला पटापट व्हिडिओला लाईक करून द्या, नवीन असेल चॅनलला पटकन सबस्क्राईब करून द्या. चलो बघा, पहिला प्रश्न बघा, काय, उतारा वाच आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिही. तुम्हाला उतारा दिला असेल तो वाचायचा आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. बघा उतारा नीट समजून घ्या. काय दिलं बघा, बेडकाला आपण ओंगळ व घाणेरडा समजतो, परंतु वैज्ञानिकांना त्यामध्ये आश्चर्याचे दर्शन घडते. जगामध्ये बहुतेक सर्व ठिकाणी बेडूक हा प्राणी आढळतो. या पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा, लक्षात घ्या, उतार्यावरचे जर प्रश्न तुम्हाला सोडवायचे तर कंपल्सरी तुम्हाला उतारा अगोदर वाचन करून घ्या. पूर्ण वेळ मित्रांनो मिळतो असा नाही का वेळ निघतो, पूर्ण वेळ असतो. उतारा सावकाश वाचा, समजून घ्या, म्हणजे तुम्हाला उत्तर लगेच आठवते का कुठल्या ओळीमध्ये. ठीक आहे ना. चला पुढे काय बघा, प्राण्यांमध्ये, या अशा प्राण्यांमध्ये बेडकाची गणना होती. देश काल ऋतुमानाप्रमाणे त्याची भिन्न भिन्न रूपे, आकार आणि आहार विहार आढळतो. पाण्याच्या सानिध्यात आढळला तरी माशाप्रमाणे राहणे त्याला बहुतांशी प्रतिकूल ठरते. गाव आणि अरण्यातील पाणथळ जमिनीत राहणे त्याला अधिक पसंत असले तरी तो जलजीवनाचा परिपूर्ण त्याग करू शकत नाही. पुढे बघा, म्हणजे काय, बेडकाविषयी माहिती दिलेली. बेडूक हा प्राणी कुठे राहतो, कसा राहतो याची माहिती दिली. पुढे बघा, बेडूक जलचर आणि स्थलचर असतात. हा प्रश्न IMP याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. बघूया आपण. एवढेच नव्हे तर काही बेडूक झाडावरही चढतात. ते आपल्या जीवनातील पाऊण भाग झोपेत व आरामात काढतात असे दिसून आले आहे. तो आळशांचा राजा आहे. काय, आळशांचा राजा आहे. परंतु आळशी जीव माणसाचा फार उपयोगी आहे. शेतकऱ्याचा तर तो विश्वासू मित्र आहे. शेतात जेवढे जीव पिकाचे शत्रू आहेत त्या सर्वांचे बेडूक शत्रू आहे. त्या कीटकांचा स्वाहा करून शेतकऱ्यावर तो केवढे उपकार करतो, हे महत्वाची ओळ आहे. लक्षात घ्या, याच्यावरती प्रश्न असेल 100%. त्याची गणती आकडेशास्त्रज्ञांनी केली आहे. पावसाळ्याच्या 4 महिन्याच्या कालावधीत 1-2 बेडूक पिकाचा नाश करणाऱ्या 10,000 एवढ्या जीवांचा नाश करतो. यावरून तो केवढे धान्य वाचवतो याची कल्पना होईल. म्हणजे काय, थोडक्यात शेतकऱ्याचा म्हणजे मित्र बेडूक आहे असं दाखवले, कारण तो कीटकातील कुठे राहतो, कसा राहतो हे सांगितले आपल्याला. आणि जो शेतावरती ते कीटक असतात, बरोबर, आता भात वगैरे शेतामध्ये आहे तर तुम्ही बघा छोटे छोटे कीटक असतात, मग त्यांना बेडूक खातो, बरोबर आहे, त्याचा नाश करतो. अशा प्रकारे उदाहरण दिलेले. मग आता बघूया या उतार्यावरती कोणते प्रश्न विचारले. चला पहिला प्रश्न बघू. काय बघा, योग्य उत्तराला गोल करा. लक्षात घ्या, तुम्हाला जे उत्तर दिलं असेल ना त्याला तुम्हाला काय करायचे, गोल करायचे. जर तुम्हाला सांगितलं चौकटीमध्ये उत्तराचा पर्याय लिहा तर इथं पर्याय लिहायचा. जर तुम्हाला सांगितलं नुसतं टिक करा पर्यायाला तर तुम्हाला टिक करायचे. ठीक आहे, तिघांपैकी एक विचारलं 100% जाणार. बघा काय दिलं आता, बेडूक हा शेतकऱ्याचा मित्र आहे. बरं ठीक आहे, बेडूक हा शेतकऱ्याचा मित्र आहे, आपण वाचलंय. तो आळशी आहे म्हणून का नाही, तो पुरातन प्राणी आहे का म्हणून नाही, तो पिकांचा नाश करणाऱ्या जीवांचा नाश करतो. बरोबर आहे. काय, तो पिकांचा नाश करणाऱ्या जीवांचा नाश करतो. बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर असणार आहे. आपण इथं वाचले. ठीक आहे ना. काय, इथं आपण वाचले शेतकऱ्याचा केवढे उपकार करतो, दिसतं ना इथं. ठीक आहे, शत्रू आहे त्या कीटकांचा स्वाहा करून शेतकऱ्यावर तो केवढे उपकार करतो. बरोबर आहे, म्हणून तुम्हाला बोलवतो याच्यावर प्रश्न विचारला जाणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न बघा, फक्त तुम्हाला गोल करायचे. वेगवेगळ्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार बेडूक वेगवेगळे असतात हे सांगणारे उतार्यातील वाक्य लिहि. लक्षात घ्या, काय, वेगवेगळ्या ठिकाणावर, आता वेगवेगळ्या कंडिशनवर, म्हणजे वेगवेगळ्या देशात म्हणा, वेगवेगळ्या भागात म्हणा, तालुका जिल्हा काय असेल ते परिस्थितीनुसार असेल का तिथं बेडूक राहतो हे सांगणार. फक्त जसेच्या तसं वाक्य कॉपी पेस्ट करायचे, वाक्य उचलायचं आणि इथं लिहायचे. समजा इथं 2 वाक्य, 1 वाक्य असेल, 2 वाक्य असेल ते तुम्ही लिहून टाका. समजा 1 वाक्य इथं 2 वाक्य, मग आता वाक्य शोधूया आपण कुठले. बघा काय दिले, बघा इकडून बघा, आपण बघा बेडूक दिसतोय वैज्ञानिकामध्ये. ठीक आहे, जगामध्ये बहुतेक सर्व ठिकाणी बेडूक प्राणी आढळतो. बरोबर आहे, हे दिलेले. या पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा प्राणी बेडकाची गणना होती. देश काल ऋतुमान त्याची भिन्नता. बघा, देश काल ऋतुमानाप्रमाणे त्याची भिन्नता रूपे, आकार आणि आहार विहार आढळतो. बरोबर आहे, पाण्याच्या सानिध्यात दिसतोय. हे इथपर्यंत फक्त हे याचं उत्तर झालं. बरोबर आहे.
काय का देश काल ऋतुमानाप्रमाणे त्याची भिन्न भिन्न रूपे आढळतात, म्हणजे वेगवेगळा राहतो आणि त्याचे आकार असेल, बरोबर आहे, आहार विहार असेल तो वेगळा आढळतो, बरोबर आहे. हे वाक्य फक्त तुम्हाला लिहायचे, इथं वाक्य लिहायचे, दोन्ही वाक्य तर लिहायचे, काय अडचण नाही. पुढे बघा प्रश्न 5वा, बेडूक हा प्राणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहतो हे सांगणारे उताऱ्यातील वाक्य लिहा. लक्षात घ्या, म्हणून तुम्हाला बोललो होतो का मी उतारा हा अगोदर वाचणं खूप गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण आपल्याला सांगितलंय का डायरेक्टली ओळी समजतात. काय सांगितले? बेडूक हा प्राणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहतो. लक्षात घ्या, हे वाक्य शोधायचे आणि वाक्य तुम्हाला लिहायची येते, त्याचा अर्थ लिहायचे का नाही, ऍज इट इज तुम्हाला लिहायची येते. मग बघा आता काय वाक्य दिले याच्यामध्ये, कुठं दिले बघा, लक्षात घ्या. बेडूक हा, इथं बघा दिसते तुम्हाला, बेडूक हा जलचर आणि स्थलचर असतात. एवढेच नव्हे तर काही बेडूक झाडावरही चढतात, ते आपल्या जीवनातील पावन भाग झोपतात. इथपर्यंत जाऊ दे, हे वाक्य लिहायचं तुम्हाला बोलतो मी स्टार करून दिलं होतं काय, हे वाक्य तुम्हाला लिहायचे. काय तर बेडूक हा जलचर म्हणजे काय पाण्यामध्ये, स्थलचर म्हणजे काय जमिनीवरती राहणारा. म्हणजे आपल्याला काय विचारले बघा ना, बेडूक हा पाण्यात आणि जमिनीवर राहणारं वाक्य कोणते, बरोबर आहे. जलचर म्हणजे काय, जलचर म्हणजे काय पाण्यात, आणि स्थलचर म्हणजे काय जमिनीवर राहणार. ते वाक्य तुम्हाला काय करायचं, इथं लिहायचे. कोणतं वाक्य बघा, हे पहिलं वाक्य तुम्हाला तिथं लिहायचे. ठीक आहे, चला नेक्स्ट. सगळ्यांना समजतंय ना, एकदम हळू एकदम एक्सप्लेन व्यवस्थित करतोय मित्रांनो. काही जण नंतर म्हणतात का घाई होते, आणि व्हिडिओची क्वालिटी वाढवा. व्हिडिओची क्वालिटी 480 असेल, 720 असेल, 1080 मध्ये चांगला व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला एकूण एक शब्द तुम्हाला क्लिअर कट दिसतील. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघूया आता पुढचा काय दिलंय बघा. पुढे बघा, ही कविता वाच बर आणि प्रश्नांची उत्तर लिही. सगळं झालंय का मागचं? ओके, ठीक आहे. बघा काय दिलंय, कविता वाच आणि प्रश्नांची उत्तर लिहायची. आता कविता आलं, कवितेचाही उतारा लक्षात घ्या. उतारा कुठलाही येऊ द्या, कविता येऊ द्या, पाठ धडा येऊ द्या, फक्त जाहिरात येऊ द्या, काही येऊ द्या, फक्त एकदा अगोदर वाचायची, काळजीपूर्वक वाचायची आणि मग प्रश्नांक द्यायचा. ठीक आहे, चला काय दिले बघा. आधी काय दिले बघा, सिंधुताई, कविता सिंधुताई आंबिके यांची आई सिंधुताई कोसबाड नावाच्या लहानशा आदिवासी गावातील शाळेत शिक्षिका म्हणून काम करत. त्यांना त्याच्या शाळेतील मुलींना शाळेत आणण्यासाठी पाड्यावर आदिवासींच्या वस्तीवरती हिंडावे लागे. मुली शाळेत न येण्याची काय काय कारणे सांगतात यावर त्यांनी कविता रचली आहे. बघा काय का आदिवासी भागामध्ये जर तुम्ही शिक्षण घेता, स्वतः आम्ही या भागातून शिकलेलो आहे, बरोबर आहे, तर त्या भागातील शिक्षिका एक त्यांना काय काय कोणकोणत्या संकटावरती मात लागले, मुली शाळेत काय येत होते, हे सर्व कारण दिले. कारण तिथं रस्ते नसतील, योग्य जाण्याची सोय नसेल, अजून आजूबाजूला जंगल असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीत असेल, त्या सर्व अडचणी दिले ते आता समजून घेऊया. नंतर त्याच्यावरती जे प्रश्न आले ते आपण सोडूया. चला बघूया. चल ग शाळेला, बघा काय दिलंय, चल ग सगुणा शाळेला, मी नाही येत शाळेला, का नाही येत शाळेला, लाज वाटते शिकायला, लाज कसली फजिती आपली, येत नाही वाचायला, चल ग ताई येते शाळेला. बघा अशा प्रकारे दिले. पुढे बघा, चल ग यमुना शाळेला, मी नाही येत शाळेला, का नाही येत शाळेला, पाटी नाही लिहायला, ताईला सांगते पाटी मी देते, चल मग येते का शाळेला, चल ग गंगू शाळेला, मी नाही येत शाळेला, का नाही येत शाळेला, तांदूळ नाहीत भाताला, भात मी काढते, मदत मी करते, मग तर येशील शाळेला, चल जाऊ शाळेला. बघा अशा प्रकारे मुलींची अडचणी दिले, घरची परिस्थिती गरिबीची दिलेले, लोक काय म्हणतील हाही विचार केला जातो. अजूनही समाजामध्ये तोच अजून प्रकार चाललाय. सुधारलं जग, थोडं थोडं अजून तिथंच चालले. नंतर मुलींचं शिक्षण असेल का, लोक काय म्हणतील, त्याच्यानंतर घरची परिस्थिती असेल, धान्य वगैरे खायला नाही, घरची परिस्थिती असेल, वया पुस्तक पाटी घ्यायला पैसे नाही, या सगळ्या गोष्टी याच्या उत्तर सगळ्यांचं वर्णन या कवितेत केले. चला आता एक एक प्रश्न बघूया. बघा काय दिलंय. पहिला, सिंधुताईच्या मते मुलींची फजिती कशामुळे होत असते, या उत्तराला योग्य गोल करा. बघा त्यांची फजिती कशाला होत असं, बरोबर आहे, फजिती कशामुळे होत असेल हे तुम्हाला योग्य याला काय करायचे, गोल करायचे तुम्हाला. आता बघा आपण कविता वाचली, बरोबर आहे. बघा काय दिले बघा, चल ग सगुणा शाळेला, मी नाही शाळेला, का नाही येत शाळेला, लाज वाटते शिकायला, लाज कसली फजिती आपली, येत नाही वाचायला. काय का फजिती आपली येत नाही वाचायला, वाचायला येत नाही म्हणून फजिती होते, बरोबर आहे. मग पहिल्या बघा बरं, पहिल्याचं उत्तर काय, वाचायला ऑप्शन दिसतोय का, बघा पाटी नसल्यामुळे हे नाही, वाचायला येत नसल्यामुळे, बरोबर आहे. याला गोल करा सांगितलंय, पर्यायाला गोल करायचा. काय वाचायला येत नसल्यामुळे त्यांची
फजिती होते. नेक्स्ट बघा, शाळेला न येण्याची कोणकोणती कारणे सिंधुताईच्या शाळेतील मुली सांगत. बघा काय का शाळेला न येण्याची कारणे कोणकोणती असं ते सांगत. कोणतीही 2 कारणे लिहा. आता तुम्हाला कोणतीही 2 कारणे लिहायचे. लक्षात घ्या, तुम्ही इथं जरी नसलं ना, हे जरी लिहिलं ना का पाटी नसल्यामुळे, काय का पाटी नसल्यामुळे मुली शाळेत येऊ शकत नाही, ठीक आहे ना, किंवा त्या शाळेला यायला नकार देत, असं लिहिलं तरी चालेल. वाचायला येत नसेल, त्यांची फजिती होत असेल, इथं घरात लिहू शकता का तुम्ही का घरात तांदूळ नाही भात खायला, हे लिहिलं तरी चालेल तुम्हाला, बरोबर ना. हेच कारण तुम्हाला इथे दिसतात. कारण दिसते बघा, पाटी नाही यायला म्हणून तांदूळ नाहीत, पाठीमागं आपण बघितलं का वाचायला फजिती व्हायची, बरोबर आहे. हेच त्याचं योग्य उत्तर. लक्षात घ्या, उत्तर बाहेर नसतात, तिथंच असतात. फक्त एकदा वाचून घ्या, उत्तर तुमच्या तोंडपाठ होतील का कुठल्या ओळीमध्ये कुठल्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. चला नेक्स्ट बघा, पुढे बघा, मुलींनी शाळेत यावे म्हणून सिंधुताई त्यांना काय काय मदत देऊ करत आहेत असे कवितेतून कळते. काय काय मुलींनी शाळेत येऊ म्हणून काय दिसतंय आपल्याला स्टार्टिंगलाच बघा ना, इकडे बघा दिसतंय, मी नाही बघा बघा आता काय का सगळ्यात पहिले का लाज वाटते त्यांना असं दाखवलं याच्यामध्ये, बरोबर आहे. का वाचते लाज, तर फजिती आपली होते. का फजिती होते, तर येत नाही वाचायला म्हणून ते काय म्हणतात का वाचायला शिकवतील तुम्ही या, काय वाचायला शिकवतील म्हणून तुम्ही शाळेत या असं दाखवलं याच्यामध्ये. लक्षात घ्या. आता बऱ्याचदा विद्यार्थ्यांना शाळेत होतो वाचता येत नाही म्हणून कुठंतरी फ्रस्ट्रेशन किंवा वेगळं वाटतं माणसांना किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना. मग त्या शिक्षिका काय म्हणतात, तुम्ही घाबरू नका, शाळेत या, आम्ही तुम्हाला वाचायला शिकवतो. पुढं काय दिलं बघा, पाटी नाही लिहायला, ताईला सांगते पाटी मी देते. काय का पाटी नाही लिहायला, मी तुम्हाला पाटी देते. शिक्षिका पाटी द्यायला तयार आहे. पुढे बघा काय दिले याच्यामध्ये, तांदूळ नाहीत भाताला, भात मी काढते, मदत मी करते. काय का लक्षात घ्या, भात मी काढते म्हणजे भात काढायला, तांदूळ लक्षात घ्या, समजते ना. काय का जे भात असतं, आता जुन्या काळामध्ये कविता दाखवली का भात असतं का भातापासून काय म्हणजे आपण भातचं जे पीक असतं त्या पिकापासून तांदूळ तयार होतात, बरोबर का नाही. मग ते काढायला सांगते, लक्षात घ्या, बरोबर आहे. अशा प्रकारे म्हणजे काय त्याला आपण मग भरडायला म्हणतात, जात्यावरती भरडायला वगैरे काय म्हणतात, त्या प्रकारे दिलेलं. ठीक आहे. मग हे सगळे मदत करायला शिक्षिका म्हणजे सिंधुताई तयार आहे. हे काय का आपल्याला मदत करू इच्छिते याच्यातून दिसते, म्हणून याच्यामध्ये याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट बघा, चला पुढे बघा, हा उतारा वाच आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिही. पुन्हा एकदा उतारा आला, एकदा वाचायचा, एकदा वाचला का उत्तर ऑटोमॅटिक डोक्यात बसतं, बरोबर. चला बघू काय दिलंय, पवन ऊर्जा या लेखातील काही भाग इथे घेतलेले. बरं काय दिलंय, पवन ऊर्जा. चला बघा, वाऱ्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेला पवन ऊर्जा म्हणतात. आपण सातारा जिल्ह्यातील वन कुसवडे पठारावर गेलो तर वाऱ्यावर फिरणारे शेकडो पंखे आपल्याला दिसतात. दूरवर पसरलेली ही पंख्याची रांग म्हणजे पवनचक्क्या आहेत. त्या वीज निर्मिती करतात. वाऱ्यावर वीज निर्मिती करणाऱ्या या केंद्रांना पवनमळा पवनमळा असे म्हणतात. बघा अतिशय महत्वाची गोष्ट साताऱ्याकडची दिलेली आमच्याकडे आहे आणि आता पाठीमागे साताऱ्याला स्वतः मी जाऊन आलेले, ठीक आहे ना. बघूया आता काय पुढं, एखाद्या ठिकाणी वाऱ्याच्या वार्षिक सरासरी वेग हा ताशी 12 ते 15 किलोमीटर असेल तर त्या ठिकाणी पवनचक्क्या उभारून वीज निर्मिती करणे शक्य होते. पवनचक्कीचा पंखा सतत वाऱ्याच्या दिशेने वळवावा लागतो. अशी यंत्रणा पवनचक्कीत असते. पंख्याचे फिरणे थांबण्यासाठी ब्रेकही असतो. पवनचक्कीचा पंख्याच्या मागे विद्युत जनित्र जोडलेले असते. विद्युत जनित्र म्हणजे वीज तयार करणारे यंत्र. वाऱ्यामुळे पंखा फिरू लागला की यंत्रातून विजेची निर्मिती होते आणि ही वीज विजेच्या तारामधून वाहून नेली जाते. म्हणजे थोडक्यात आपण लाईट म्हणतो, बरोबर, वीज तयार करणे, लाईट तयार करणे याच्यावरती दिलेला. आता आपल्याला पवन ऊर्जा म्हटलं तर लगेच कळायला पाहिजे. बघा पवन ऊर्जेपासून वीज तयार करताना प्रदूषण होत नाही. मात्र 2 पवनचक्क्यामध्ये पुरेसे अंतर सोडावे लागते. त्यामुळे पवन मळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन लागते. अशा जमिनीवर स्थानिक लोकांची शेती असेल तर जमीन देण्याला ते विरोध करतात. पवनचक्क्यामुळे त्या भागातील पावसाच्या प्रमाणात घट होते अशी गैरसमजूत असल्यामुळे पवन मळ्यांना लोकांचा विरोध आहे. अशा प्रकारे दिला. आता पवनचक्क्या असेल किंवा पवन ऊर्जा कशी निर्माण केली जाते हे आता वाचल्यावरती आपल्याला समजतं, बरोबर आहे. वेगवेगळ्या डोंगराच्या भागावर उंच ठिकाणावरती काय असतात का पवनचक्क्या उभारलेल्या असतात. त्यांच्यामध्ये अंतरही ठराविक असतं, बरोबर आहे. आणि ते जनित्र यंत्र लावून त्याच्यामधून काय केलं जातं का लाईट म्हणजे वीज निर्मिती केली जाते. आता बघूया याच्यावरती कोणकोणते प्रश्न विचारले गेलेत. बघा पहिला बघा, पवन ऊर्जेपासून वीज मिळवण्यासाठी पवनचक्कीला काय जोडतात. काय तर पवन ऊर्जेपासून वीज मिळवण्यासाठी पवनचक्कीला काय जोडतात. उत्तराला योग्य गोल करा. बघा
आता इथं दिलेलं नीट जर वाचलं असेल तर लगेच आपल्याला कळून जाईल, नसेल तर परत नाही समजून घ्यायचं. बघा काय दिले, पवन ऊर्जेपासून वीज मिळवण्यासाठी पवन चक्कीला काय जोडतात. बघा वाऱ्यापासून दिसतंय तर बघा पुढे बघा काय शेकडो पंखे काय पठार, तर वाऱ्यावर फिरणारे शेकडो पंखे आपल्याला दिसतात. दूरवर पसरलेली पंख्याची रांग म्हणजेच पवन चक्की आहे. बघा दिसते वीज निर्मिती करतात, वाऱ्यावर वीज निर्मिती करण्याला काय केंद्राला पवनमाळा म्हणतात. आता पवनमाळा समजून घ्या अगोदर, मग आपण त्याच्याकडे जाऊया. पवनमाळा म्हणजे काय, का ज्या ठिकाणी खूप साऱ्या पवन चक्क्या असतात आणि त्या ठिकाणी वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, जास्त होते, त्यांना पवनमाळा म्हणतात. ठीक आहे, समजून घ्या. बघा बघा काय आता आता मेन सुरू झालं. बघा पवन चक्कीचा पंखा सतत वाऱ्याच्या बघा दिशेने वळवा लागतो, अशी यंत्रणा पवन चक्की. पंख्याचे फिरणे थांबण्यासाठी ब्रेकही असतो. बघा लक्षात घ्या काय जोडलेले असतात. आता आपल्याला काय सांगितले का लक्षात घ्या, तुम्हाला काय जोडलेले असतात, बरोबर आहे. मग आपल्याला काय माहितीये का, पंख्याच्या मागे विद्युत जनित्र जोडलेले असतात, बरोबर ना. काय विद्युत जनित्र जोडलेले असतात ते तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघा. वन कुसवडे पठारावर वाऱ्याच्या वार्षिक सरासरी वेग ताशी 10 किलोमीटर पेक्षा अधिक असेल, हे तुला उत्तरातील कोणत्या 2 वाक्यामुळे वाटते. ती वाक्य इथेच लगेच लिहायचे. वाक्य काय करायचे, लगेच इमिजिएटली लिहायचे, जसे तसे लिहायचे. मग आता काय सांगितले, वन कुसवडे पठारावर वाऱ्याच्या वार्षिक सरासरी वेग हा ताशी 10 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. 10 किलोमीटर पेक्षा जास्त वेग आहे. इथं दिसतंय ना बघा डायरेक्ट काय, एखाद्या ठिकाणी वाऱ्याचा वार्षिक सरासरी वेग ताशी हा 12 ते 15, 10 पेक्षा जास्त दिले ना किलोमीटर असेल तर त्या ठिकाणी पवन चक्क्या उभारून काय वीज निर्मिती करणे शक्य होते. हे तुम्हाला लिहायचे, समजतंय. हे तुम्हाला इथं काय करायचे, ते वाक्य पाहून इथं तुम्हाला फक्त लिहायचे. चलो नेक्स्ट बघा. अवघड काही नाही, एकदा वाचून घ्या. पुढे बघा. काही वेळा लोक कोणत्या चुकीच्या कारणासाठी पवनमाळ्याला विरोध करतात. कोणत्या चुकीच्यासाठी विरोध करतात तर लक्षात घ्या, का त्यांना असं वाटतं काय का जमिनीवर स्थानिक लोकांची शेती असेल तर जमीन देण्याच्या ते विरोध करतात. का करतात, कारण पवन चक्क्यामुळे त्या भागातील पावसाच्या प्रमाणात घट होते, अशी गैरसमजूत असल्यामुळे पवन माळ्यांना लोकांचा विरोध होतो. हे त्याचं उत्तर. का लोकांना वाटतं का पवन चक्क्या जास्त बसवलं तर तिथं काय होईल का पाऊस कमी पडेल, असं लोकांचा भ्रम असतो किंवा त्यांना असं वाटत असतं, म्हणून लोक विरोध करतात. हे तिथं दिलेले समजते. हा पवन चक्की दिलेले आणि लोकांचंही म्हणणं कधी कधी बरोबर असतं, म्हणजे दुसरे कारण असू शकतात जर पवन चक्की तुम्ही बस. चला मित्रांनो, आता पुढचा प्रश्न सोडूया. बघा प्रश्न क्रमांक 12 काय दिलाय, पुढील प्रसंग वाच व त्याला अनुरूप म्हण ओळख, त्या उत्तराला गोल कर. ठीक आहे, बघा काय दिलाय प्रश्न पहिला. इम्रानची वही हरवली होती, त्याने ती घरभर शोधली, वही मिळेना म्हणून मित्राला फोन केला, पण त्याच्याकडे वही नव्हती. शाळेत जायचं म्हणून त्याने दप्तर उघडले, पाहतो तर काय वही दप्तरातच म्हणतात ना. बघा काय केले त्यांनी, का त्याची इम्रानची वही हरवली होती, मग ती वही शोधण्यासाठी त्यांनी काय केलं, खूप प्रयत्न केले. घरामध्ये शोधलं, त्याचे साहित्य तिथं शोधलं, मित्रांना फोन केले, त्याला विनाकारण त्रास दिला, घरच्यांना त्रास दिला, इकडे तिकडे शोधाशोध केली, पण त्याला वही भेटलीच नाही. आणि सकाळी शाळेत जायची वेळ झाली आणि त्याने दप्तरात वया भरा गेला, तेव्हा त्याला त्याची वही दिसली. मग याच्यावरून कोणती म्हण होती. बऱ्याचदा आपल्या गोष्टी आजूबाजूलाच असतात, पण आपण इकडे तिकडे हिंडत असतो, बरोबर आहे. मग त्यामध्ये लागणारी योग्य मन कोणते, योग्य अर्थपूर्ण ती शोधायची. आता पर्याय चेक करूया. पहिला पर्याय दिला बघा, काखेत कळसा गावाला वळसा, नावडीची मीठ आळणी, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आता बघा या दोघांचा काही संबंध नाही, बरोबर आहे. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा याचा काय संबंध नाही, नावडीचे मीठ आळणी याला काय संबंध नाही. काखेत कळसा गावाला वळसा, पर्याय क्रमांक अ याचं योग्य उत्तर. वस्तू आपल्या जवळच असतात, इथंच असतात, पण आपण बघत नाही आणि त्या वस्तूच्या नादामध्ये खूप पसारा आपण करून ठेवतो, बरोबर. आपल्या बाजूलाच असतात, बाजूलाच एखादी वस्तू असते ती शोधतो आपण, पण पूर्ण गावभर हिंडतो, त्याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. पुढे बघा 2 नंबरला, राजू बोलताना कधीही विचार करत नाही, मनात आले की वाटेल ते बोलून जातो. म्हणतात ना गावामध्ये एखादा व्यक्ती असतो नमुना, का तो नुसता काय करतो का वाटेल ते बोलतो, कोणाला काही बोलतो, त्याचा अर्थ काय होईल, भांडणं होतील, कोणाला वाईट वाटेल, विचार काय होतील, काही नाही करत. उचलली जीभ आणि लावली टाळायला, म्हणजे काय नुसतं बोलतो आणि चालतो, याचा अर्थ काहीच निघत नाही. आता बघू पर्याय काय दिले बघा. गाढवाला गुळाची चव याचा काय संबंध नाही, नाचतंय लांगण वाकडी याचाही संबंध नाही, उचलली जीभ लावली टाळायला. म्हणतो ना आपण उचलली जीभ लावली म्हणजे काय का वाटल ते नुसतं बोलायचं, उचलली जीभ लावली टाळायला, नुसतं वाटल एखाद्या मनात आलं वाक्य
उत्तर काय असेल ते लगेच बोलून टाकायचं, समोरच्याला वाईट वाटतो काय वाटायचं ते काय घेऊन देणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक क याला गोल करायच्या. जर तुम्हाला असं दिला चौकट दिला, चौकटीत पर्याय टाका, त्या चौकटीत पर्याय लिहायचं. तुम्हाला सांगितलं टिक करा, टिक करायचं, काय अडचण नाही. पुढे बघा, खाली दिलेल्या वाक्यात अधोरेखित शब्दाच्या ऐवजी कंसातील योग्य वाक्य प्रचार वापर. बरं बघा, आई ऋतुजाला म्हणाली, वा मस्त, तुझा हा चांगला विचार मी नक्कीच बाबांना सांगेल. बघा इथं अंडरलाईन केलेले सांगेल याच्यावरती दिलाय. काय काय एखाद्या घरामध्ये एक कुटुंब राहतं, आई वडील ऋतुजा असते, मग ऋतुजाचे विचार चांगले असतात, अभ्यासाविषयी असेल, कुठे फिरण्याविषयी वगैरे असेल, किंवा घरात काहीतरी उपक्रम लागवायचा असेल, मग ती तिच्या आईला सांगते. मग तिच्या आईला त्याचे विचार खूप आवडतात तिचेवाले, मग ती म्हणते का आता बाबांना सांगेल. बरोबर आहे. मग आता सांगेल याला योग्य मन शोधायचे. बघा पहिलं दिलं बघा, कान फुंकणे, कानावर घालणे, कानाला खडा लावणे. आता कान फुंकणे म्हणजे काय, त्याचं कान भरणे, कानामध्ये एखाद्याला चुकीची माहिती सांगणे, एकमेकांमध्ये भांडणं लावणे. कानावर घालणे म्हणजे काय, माहिती सांगणं. आणि कानाला खडा लावणे म्हणजे काय, कोणाचंच ऐकायचं नाही, मी माझंच, कोणाचंच मी ऐकणार नाही, मी स्वतःचाच. मग आता काय सांगणार आहे, एकदम पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच काय कानावर घालणे. मग वाक्य कसं येईल, आई ऋतुजाला म्हणाली, वा मस्त, तुझा हा चांगला विचार मी नक्कीच बाबांच्या कानावर घालेल. बघा काय घालेल, समजते, हे त्याचं योग्य उत्तर आहे. चलो नेक्स्ट बघा, आणि या सगळ्या म्हणी पाठांतर करून घ्या, याचा तुम्हाला चांगला फायदा होईल, या तोंडी परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. कंसातील क्रियापदाचा वापर करली. बघा काय, मारिया स्वतःची कामे स्वतःच लागली, पुढे दिले करणे. काय, मग मारिया स्वतःची कामे स्वतःच करू लागली. बरोबर आहे, स्वतःचीच कामे स्वतः करू लागली, हे त्याचं उत्तर. खालील मजकुरात योग्य सर्वनामांचा वापर कर. राजश्री हुशार मुलगी आहे. बघा काय, राजश्री हुशार मुलगी आहे. बघा मुलगी दिले. पुढे बघा मग काय येईल, ती शाळेत वेळेवर येते. काय, ती शाळेत वेळेवर येते. पुढे बघा, डॅश डॅश सर्व विषयांचे उत्तम ज्ञान आहे. काय, तिला, काय तर तिला सर्व विषयांचे उत्तम ज्ञान आहे. पुढे बघा, हा डॅश डॅश खेळ आणि वक्तृत्व स्पर्धांमध्येही पहिला क्रमांक येतो. तिचा, काय, तिचा खेळ आणि बघ, किंवा तिला खेळ वक्तृत्व स्पर्धा खूप आवडते. लक्षात घ्या, काय का वक्तृत्व खेळ ह्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये तिला खूप आवडतो, आणि तिचा काय पहिला क्रमांक येतो. मग तिचा खेळ, बघा तिचा खेळ आणि वक्तृत्व स्पर्धामध्ये हे पहिला क्रमांक येतो. पुढे बघा, पायलट बनण्याचे स्वप्न आहे. काय, तिचे, पायलट बनण्याचे तिचे स्वप्न आहे. असे सर्वनाम तुम्हाला योग्य लावायचे, नीट वाक्य बोलायचे. बरोबर. आता आपण असं म्हणणार का, राजश्री हुशार मुलगी आहे, तो शाळेत वेळेत होतो, तो येईल का, नाही ना, स्त्रीलिंगी दिले म्हणून स्त्रीलिंगीच उच्चारायला पाहिजे. ठीक आहे, स्त्रीलिंगी सर्वनाम आलं पाहिजे. चलो नेक्स्ट बघा, पिवळा आणि असंख्य या विशेषणाचा वापर करून प्रत्येक एक एक वाक्य लिहि. एक एक वाक्य तयार करा, त्याच्यामध्ये हा पिवळा शब्द किंवा असंख्य आलं पाहिजे. पिवळा आणि असंख्य या विशेषणाचा वापर करून एक एक वाक्य लिहि. म्हणजे काय, पिवळ्यावरती एक वाक्य, असंख्यवरती एक वाक्य. आता बघा काय, तर तुम्ही असं लिहिलं का, मला बघा पिवळा रंग, ठीक आहे, पिवळा रंग खूप आवडतो. ठीक आहे, खूप आवडतो. किंवा तुम्ही मुलं असेल तर तुम्ही लिहिलं का, मला पिवळ्या कलरचा शर्ट खूप आवडतो, मुलीला मला पिवळ्या कलरचा ड्रेस खूप आवडतो, तरी तुमचं वाक्य तयार होईल. किंवा पिवळ्या कलरचे फुलं असतात, किंवा झेंडूचा रंग पिवळा असतो, असं लिहिलं तरी चालतं. पुढं काय दिले, असंख्य. बरोबर, काय दिले, असंख्य. बघा आता इथं दिले, नैसर्गिक संख्या असंख्य असतात असं लिहितात. बरोबर आहे, किंवा आकाशात असंख्य तारे असतात. अशा प्रकारे तुम्हाला वाटेल ते योग्य उत्तर द्यायचे. फक्त हे असंख्य आणि पिवळा त्याच्यामध्ये आला पाहिजे, आणि अर्थपूर्ण वाक्य तयार झाला पाहिजे. चला नेक्स्ट बघूया आता. चला, आय होप मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ हा शेवटपर्यंत इथं बघतात ना, मी 100% सांगतो तुम्हाला खूप चांगले मार्क मिळणार. मी 100% सांगतो. पेपर कसा सोडायचा पूर्ण ट्रिक्स तुम्हाला याच्यात दिले, तोंडी असेल लेखी असेल. बरोबर, पुढचं सोडूया. आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. इथपर्यंत जर तुम्ही आलेत तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, चलो नेक्स्ट बघा. पुढे बघा दिले 17, एक प्रत्ययाचे दोन शब्द लिहि, जसे की नीती नैतिक. बघा काय, नीती नैतिक. मग शिक्षण काय, शैक्षणिक. बरोबर आहे, शिक्षण काय, शैक्षणिक. बघा शिक्षण काय, शैक्षणिक. अशा प्रकारे. प्रसंग काय, प्रासंगिक. बरोबर आहे, प्रसंग काय तर प्रासंगिक. बरोबर आहे, अशा प्रकारे तुम्हाला शब्द तयार करायचे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. परत वचन बदला, लिंग बदला, हे सगळं परीक्षेला विचारतात, याची काळजी घ्या. आणि याच्यावरती अजूनही स्पेशल एखादा व्हिडिओ बनवायचा मी नक्की प्रयत्न करेन.
पुढे बघा, खालील वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार लिही. काय? खालील वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार लिही. नामाचा प्रकार लिहायचे बघा. पहिला दिलं बघा, अंगणात पारिजातकाची फुले पडली. बघा काय, अंगणात पारिजातकाची फुले पडली. याच्यावरून फक्त काय करायचं तुम्हाला, नाम असेल त्या नामाचा प्रकार लिहायचा आहे. समजते काय? नामाचा प्रकार लिहायचा. चला नेक्स्ट बघू आता पुढचं आता महत्वाची गोष्ट समजून घ्या. का दिलेल्या प्रसंगाद्वारे संवाद तयार करून लिहा. बघा, शाळा सुटल्यावर कुकडे गुरुजी बसमध्ये बसून तालुक्याच्या गावाला निघाले. त्यांच्या खिशात फक्त 500 रुपयाची नोट होती. कंडक्टर त्यांना तिकीट द्यायला आला. कंडक्टर आणि कुकडे गुरुजी यामध्ये काय बोलणं झालं असेल कल्पना करून लिहा. असं समजा तुम्ही कुठेतरी फिरायला चालले, ते तुम्ही स्वतः गुरुजी आणि कंडक्टर मध्ये, आता आपण जातो का नाही बसमध्ये, ठीक आहे, सगळ्यात पहिले कोण येतो? कंडक्टर येतो का नाही, बरोबर आहे, कंडक्टर. बघा कंडक्टर, मग इथं गुरुजी लिहा किंवा शिक्षक लिहा किंवा त्यांचं कुकडे गुरुजी लिहिलं तरी चालेल. मग पुन्हा एकदा कंडक्टर. लक्षात घ्या, आता 2-3 वाक्य तुम्हाला तयार करून दाखवतो आणि त्याच्यानंतर मग पुढचं तुम्ही तयार करा. बघा आता प्रसंग, आता आपण जात असतो ना, कंडक्टर काय येतो सगळ्यात पहिले, म्हणतो का नमस्कार, कसे आहात, बरं आहात का, बरोबर का नाही? हा, असं असेल ना, कंडक्टर जर तुम्हाला ओळखत असेल तर म्हणू शकतो कसे आहात, बरे आहेत का, बरोबर का नाही? मग तसंही तुम्ही दाखवू शकतात, बरोबर आहे. समजा आता असं दाखवलं का आपण अनोळखी, ते त्यांना ओळखतच नाही, मग कंडक्टर काय येतो, पहिल्यांदा काय म्हणतो, तिकीट करत असतो, येतो का नाही, तिकीट असा प्रकार येतो. मग म्हणतो बोला तिकीट, बरोबर आहे. आपण नॉर्मली बघतो ना, आपण बसने प्रवास केला ना, सगळ्यांना समजतं. मग गुरुजी काय म्हणतात, समजा एखादं सांगितलं का, गुरुजींनी सांगितलं नाशिक द्या एक, बरोबर आहे, किंवा सांगितलं त्यांनी काय सांगितलं, किंवा ते म्हटले एक तिकीट नाशिक द्या किंवा एक फुल द्या, काय असेल ते तुम्ही पुढे लिहून टाकायचं. ठीक आहे. कंडक्टर म्हणशील, ठीक आहे ना, मग कंडक्टर काय म्हणेल का, लगेच हे घ्या तिकीट, ठीक आहे ना, हे घ्या तिकीट, किंवा त्याने तिकीट दिलं, मग गुरुजी काय करणार, 500 रुपये देणार, बरोबर ना, काय देणार, 500 रुपये देणार. मग गुरुजी काय म्हणणार, 500 रुपये सुट्टे आहेत का, ठीक आहे ना, सुट्टे आहेत का, किंवा गुरुजी म्हणणार का हे घ्या 500 रुपये, ठीक आहे ना, असं म्हणू शकतात. मग पुन्हा कंडक्टर काय येणार, तर कंडक्टर म्हणणार 500 रुपये सुट्टे आहेत का, किंवा सुट्टे नाही येते, मग तुमच्याकडं सुट्टे पैसे मिळेल का, बरोबर ना. मग याच्यावरून तुमचा संवाद होऊ शकतो. फक्त एक 10-12 वाक्य ओळी तुम्हाला तयार करायची, ठीक आहे. अशा प्रकारे सुरुवात अशा प्रकारे केली पाहिजे. नेक्स्ट बघा, पुढचं बघा, खालील कोणत्याही एका विषयावर कल्पना कर, तू तुझ्या भाषेत लिही. बघा, तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या स्वभाषेमध्ये तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय तुमचे विचार आहे, तुमच्या भाषेत लिहायचे. पहिला काय दिले बघा, मला पंख असते तर, झाडे नसते तर, सूर्य उगवला नाही तर, आणि शाळा नसते तर. याच्यापैकी कुठलाही एक तुम्ही निबंध तयार करू शकता. मला पंख असते तर, इथं तुम्ही लिहिलं काय, समजा मला पंख असते तर, मग तुम्ही काय लिहिलं, मला पंख असेल तर मी एका जागेवरून दुसऱ्या जागी उडत गेलो असतो, या झाडावरून त्या झाडावरून, या ठिकाणावरून त्या ठिकाणावरून गेलो असतो, बरोबर का नाही. अशा प्रकारे तुम्ही काय कल्पना तयार करू शकता. तुम्हाला सांगितलंय झाडे नसती तर, तुम्ही लिहिलं असं, झाडे नसती तर आम्हाला ऑक्सिजन मिळाला नसता, बरोबर आहे, मग आपण जगलो नसतो, किंवा झाडांपासून आपल्याला अन्न मिळालं नसतं, या सगळ्या पाऊस पडला नसता, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनाने लिहायच्या. मग अशा प्रकारे बघा, सूर्य उगवला नाही तर, शाळा नसती तर, या सगळ्यावरती तुम्हाला एक निबंध तयार करायचे. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा. आणि जर शेवटी तुम्हाला निबंध, पत्रलेखन सगळ्यावरती जर अडचण आली ना, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, याच्यावरती स्पेशल व्हिडिओ नक्की बनवला जाईल. ठीक आहे. बघा, किशोर या मासिकात तू लिहिलेला लेख प्रसिद्ध व्हावा म्हणून तू या मासिकाच्या संपादकांना पत्र लिही. पत्र लिहिताना खालील मुद्द्यांचा आधार घे. तुझे संपूर्ण नाव, तुझी माहिती, तुझ्या लेखाचं नाव बाबत थोडक्यात माहिती, तुला तुझा लेख छापून यावा असे का वाटते याबाबत माहिती लिहायची. बघा, किशोर मासिकात, मासिक म्हणजे काय, दर महिन्याला प्रसिद्ध, दैनिक म्हणजे काय, दर, साप्ताहिक म्हणजे काय, आठवड्याला प्रसिद्ध होणार, आणि वार्षिक म्हणजे काय, एका वर्षाला प्रसिद्ध होणार. मग तुझा एक लेख लिहिलाय, तो तुझा प्रसिद्ध व्हावा म्हणून पत्र लिहायचे, बरोबर ना, किशोर मासिकामध्ये, बरोबर आहे. मग आता तू इथं काय लिहिशील, सगळ्यात पहिले आता पत्र हे आपलं औपचारिक आलं का अनौपचारिक आलं हे तुम्हाला समजून घेणं. औपचारिक पत्र असणार आहे आपलं, बरोबर ना, फॉर्मल लेटर आपण म्हणतो, आणि इनफॉर्मल कशाला म्हणतो आपण, त्याला का जर फॅमिलीमध्ये आपण असं त्याला लिहितो आपण. ठीक आहे. मग आता हे पत्र लिहिताना काय
समजा इथं लिहिलं का संपादक, आता पत्र कसं लिहिणार बघा, बघा संपादक म्हणून, ठीक आहे, किशोर, समजा वृत्तपत्र असेल किंवा मासिक असेल ते नाव द्या इथं, ठीक आहे, त्यांचं नाव असेल तर माहित द्या, किंवा तो पत्ता असेल समजा टाकला नाशिक टाकला तो तुम्ही नाशिक द्या, तुमचा जो काय असेल तो, आणि इथं तुमची दिनांक टाकायची, काय टाकायची इथं दिनांक टाकायची, समजते काय टाकतो आपण दिनांक टाकायची. दिनांक टाकल्यानंतर लक्षात घ्या, दिनांक टाकल्यानंतर मग आपण काय करतो, तुमचा इथं तुम्ही लिहा, नाव लिहा, इथं तुमचा टाका विषय टाका, विषय जो असेल तो टाकून द्या, नाव गाव शेवटी टाकलं तरी चालतं, ठीक आहे. इथं विषय असेल काय टाकायचे तुम्हाला, का काय दिले आपल्याला, का मासिकामध्ये संपादकाला पत्र लिहायचे, का लेख प्रसिद्धी होण्याबाबत किंवा लेख प्रसिद्धी मिळण्याबाबत, ठीक आहे ना, लेख प्रसिद्ध व्हावा बाबत. मग इथं टाकायचं का बघा, नमस्कार काय असेल ते टाकायचं, तुमचं नाव टाकायचं, का सदर माझा एक लेखाचं नाव द्या, का एक लिहिलेलं आहे आणि तो प्रसिद्ध व्हावा माझी अशी इच्छा आहे, मी माझ्या खूप मेहनतीने वगैरे लिहिलेलं आहे, ठीक आहे ना. इथं तुमचं नाव व्यू टाकायचं, अगोदर नाव व्यू टाकणं, माझं नाव वगैरे आहे, मी या गावात राहतो, ते सगळं टाकून द्यायचं तुम्हाला, आणि माझा लेख प्रसिद्ध व्हावा माझी सदिच्छा इच्छा आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला लेख तयार करायचे आणि कळावे शेवटी तुमचं नाव गाव पत्ता टाकून द्यायचं, ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण मराठीचा पेपर बघितलाय, आता लक्षात घ्या 7वीचा आपण पेपर बघितलाय. याच्यामध्ये जर तुम्हाला कुठली अडचण असेल तर मला कमेंट एकदा नक्की करा, याच्यावरती पूर्ण अजून सोल्युशन घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, याच्यातून पूर्णपणे सोल्युशन आपलं असणार आहे. अजून जर काय असेल ग्रामरला पत्रलेखन वगैरे संभाषण गोष्ट वगैरे याच्यामध्ये जर अडचण आहे तर मला कमेंट नक्की करा, याच्यावरती तुम्हाला हमखास मित्रांनो लक्षात घ्या का योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. आणि दुसरेही व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. आपला दुसरा चॅनल नेक्स्ट विजन, या नेक्स्ट विजन चॅनलला पण तुम्ही सपोर्ट करा, कारण जर तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, बघा तुम्ही जर, कारण आता जे पुढचे जे व्हिडिओ असणार आहे ते सर्व आणि सर्व ह्याच युट्यूब चॅनल आता पुढच्या दोन्हीकडे टाकणार आहे, म्हणजे तिकडेही टाकू शकतो इकडे टाकू शकतो. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या का तुम्हाला दोन्हीकडे व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे, त्यालाही सपोर्ट करा, कारण याच्यावरती नवीन बॅच आपण अवेलेबल करून देणार आहे. या बॅच वरती बघा मित्रांनो लक्षात घ्या, या बॅच वरती तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे. तुम्हाला जुन्या क्वेश्चन पेपर, येणारे IMP प्रश्न सगळ्या विषयाची त्या बॅचला आपण देणार, लवकरच ती बॅच मी अनाउन्समेंट करणार आहे, ठीक आहे. बघा हा आपला युट्यूब चॅनल आहे, ठीक आहे, नेक्स्ट विजन, हा लोगो बघून घ्या, इथं सबस्क्राईब करा, ठीक आहे. वाटलं असं आता जुने चॅनल भरपूर आहे दुसऱ्यांचे, ते बंद आहे सध्या का असतील माहित नाही, पण हे 2 व्हिडिओ मी टाकलेले आहेत, इथं बघून घ्या मला, आणि इथं सबस्क्राईबच्या बटनावरती क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ तुमच्या जवळ मिळतील, ठीक आहे. चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा आवडला कमेंट करतो बाय, आणि एकदा सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.